बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी मागणी येणारे काही पुढे येणार नाहीत, लक्षात ठेवा. आपल्यासाठीच चाललंय. जोरदार कोणासाठी सांगते, जरा स्पीड कमी करा. स्पीड माझ्या माहितीचं स्पीड कमी करा. इकोचं स्पीड. हॅलो. आवडे देवाची तू ऐका प्रकार. आवडे देवाची तू ऐका प्रकार. आवडे देवाची तू ऐका प्रकार. देवाची तू ऐका प्रकार. नामाचा उच्चार उच्चार आवडे देवाची तू ऐका प्रकार. आवडे देवाचे तू ऐका प्रकार. उच्चार
शाबाश शाबाश चालतोय शाबाश वा टाळी वाजवा टाळी वाजवा आवडे देवाची तो ऐका प्रकार 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 ओ नामचा उच्चार नामचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस तुळशी
माल गळा गोपी चंदन टीळा तुळसी माल गळा गोपी चंदन टीळा नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्र दिवस तुझी माळ गळा गोपी चंदन तुझी माळ गळा आवडे देवाचे आवडे देवासी तोय कायरा आवडे देवासी तोय कायरा आवडे देवासी तोय आवडे नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन तुळशी माळ गळा गोपी चंदन नामाचा उच्चार वैष्णवाचा हृदयी गळवळा वैष्णवाचा हृदयी गळवळा वैष्णवाचा हृदयी गळवळा
टाळी वाजवा भजन करा बसलेले विठ्ठल 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 बोला भजन करा टाळकरी मंडळी विठ्ठल विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर भगवान श्रीमंत श्री सद्गुरु तुकाराम आवडी देवाची तो एका प्रकार आवडी देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैभवा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठाल आवडी देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा चालू असणारा पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेले अनेक वर्षापासून एका छोट्याशा वाडीमध्ये तसं बघितलं तर गाव गाव दिसतच नाही सगळ्या वस्त्याच इथे बरोबर आहे ना गाव गाव दिसत सगळ्या वस्त्यात लक्षात ठेवा पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत किंबहुना माणिक महाराजाकडं तुम्हाला द्यायला धन्यवाद द्यायला शब्द सुद्धा नाहीत एवढी तुमची उंची आहे माझं कायमचं वाक्य पाहू नये काय कायमचं वाक्य आहे
तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, जरा स्पीड आणखीन कमी करायचं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, त्या क्षेत्रातले तुम्ही बाप असला पाहिजे. बाप त्या क्षेत्रातले बाप असला पाहिजे. माळेवाडीकर तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रातले बाप आहे, लक्षात ठेवा. बाप आहात. आता काय जुना इतिहास सांगायची गरज नाही. मी अनेक वेळेला सांगतोय, सांगितलंय, बरोबर आहे का? अनेक वेळेला सांगितलंय. माळेवाडीची जाहिरात, अभि महाराज, या जाहिरातीसारखी जाहिरात शक्यतो कुठं बघायला मिळणार नाही. नाही तुम्ही म्हणाल कलर असते काय? कलर तर सगळीकडे आहे. तुम्ही म्हणाल दादा, तुम्ही म्हणाल फोटो असतात का? सगळीकडे झाले. आता फोटो जाहिरात येऊ, देवाच्या जागेला माणसाचा फोटो नसावा या मताचा मी आहे. विठाल विठाल. पण आली आता क्रेज तशी आली, त्यामुळे तुमचे म्हणजे वेगळे पण मला सांगायचं बरं काय, वेगळे पण. कोणतं वेगळे पण आहे? गावातल्या सगळ्यांना या सोहळ्यामध्ये सामावून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करताय. मग प्रमुख उपस्थिती असेल, मी सकाळी जाहिरात वाचली, प्रमुख उपस्थिती असेल, आणखी काही कलम आहे, याच्यामध्ये तुम्ही सगळ्याला सामावून घ्यायचा प्रयत्न केलाय. एक वाक्य बारीक ऐका. सगळ्यांच्या समन्वयातून जे कार्य घडतं ते कार्य वर्षानुवर्षाला मोठं होतं. विठाल. आणि असा असणारा हा सोहळा, आणि या सोहळ्यातली माझ्याकडे आलेली सेवा, पारणाचं नियोजन करायला बसल्यानंतर पहिला फोन ज्याला येतो त्या महाराजाचं नाव आहे माणिक महाराज. अगोदर तुमची तारीख सांगा, मग बाकीचं आम्ही बघतो. बाकीचं आम्ही बघतो. एक लक्षात ठेवा, ना माणिक महाराजाचा तुम्ही बंगला बघितला, ना काय 5-25 लाखाची गाडी बघितली, फक्त एकच तुम्ही बघितलं, माणिक महाराज एक येडा माणूस आहे आणि चांगल्या माणसावर प्रेम करतो, एवढंच तुम्ही बघितलंय. सेवेकरी माणूस आहे. पंडा महाराज करडकरांच्या जवळ आम्ही राहिलेली माणसं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं कसं असतंय, मुशीतनं सोनं टाकून काढलं की पुन्हा ते अशुद्ध राहत. याचा अर्थ मी क्लिअर आहे असा माझा अजिबात दावा नाही, पण तरी सुद्धा सेवक आहे एवढा मात्र दावा आहे. आणि अशा अनेक वर्षाच्या परंपरेतली असणारी परंपरा तुमच्या गावची. कीर्तन चालू केलं तेव्हा मला वाटलं आता काही एवढ्यातच करावं लागतंय काय कर्नाटक, एवढ्याच बिचारे होते, एवढ्यात. हा, ही बिचारी सुद्धा मागणी मध्ये बसली आहे. हा, पण हे काय बरं का, कीर्तन चुकवत नाही, किमान माझं तरी आता मधली कोणाला चुकतेत का नाही. तुम्ही सगळी प्रेमाची माणसं, पुरुष मंडळी असणारे आमचे गोडाचे सगळे टाळकरी मंडळी, सगळ्यांची नावं घेत नाही मी, सगळी टाळकरी मंडळी. गोड आमचा तर मदनमणी शशांक, त्याच्या पलीकडे बसलेला विष्णू महाराज, वा कार्यपालनाचे सगळे कार्यकर्ते आबा असतील, आमचे पाहुणे असतील, आमचे रामचंद्र महाराज असतील, आमचे असणारे व्यासपीठ चालक वाघमोळी महाराज असतील, पेटी मास्तर, सगळ्यांच्या संयोगातून चालू असणारा पारायण सोहळा. येणं करेल म्हणेल काय तुला काय डोळ्यात चटणी पडल्या, मी दिसत नाही तुला. हा, सगळ्याची नावं दिसला नाही म्हणलं. तुला सुद्धा धन्यवाद बाबा. या पारायणामध्ये आणखीन एक महत्वाचं, हे लाईव्ह कधीच मी कीर्तन केलं नाही, पण पहिल्यांदा मी लाईव्ह कीर्तन करतोय, लक्षात ठेवा. एक चौकदार मला मिळत नाही, आज दोघा आहेत. एक चौकदार मिळत नाही, आज दोघं आहेत. आज तो जास्त प्रस्तावाला लांबवत नाही. एक लक्षात ठेवा, देवावर प्रेम करा, देवावर प्रेम करा, साधूवर प्रेम करा. तुमचं कल्याण केल्याशिवाय साधू आणि देव कधीच राहत नाही, लक्षात ठेवा. आणखीन एक वाक्य आहे का, आणखीन एक वाक्य आहे का, तुम्ही कोणाची तरी कदर करा, तुम्ही कोणाची तरी कदर करा. या जगाचा मालक तुमचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. जगाचा मालक तुमचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मराठीतलं एक वाक्य आहे का, मराठीतलं वाक्य आहे, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. मराठीतलं आहे. ही पोरगी म्हणते होय, बरोबर आहे. दुसऱ्याचा आदर करा महाराज, आणि परमार्थ एवढ्यासाठीच आहे महाराज, बरोबर आहे का? परमार्थ एवढ्यासाठीच आहे, भक्तिमार्ग एवढ्यासाठीच आहे, लक्षात ठेवा. दुर्दैवानं समाज मागं चाललाय, त्याला कोणाचा विलाज नाही. दुर्दैवानं समाज मागं चाललाय. तळेवाडीकर, बरोबर आहे का? कुठला आहे, इथला ना? बर बर, तळेवाडीकर का इथलेच आहे, बर. दुर्दैवानं समाज माघारी चाललाय. नाथ महाराज तर सांगतात, देवाला तुम्ही पूज्य झाला पाहिजे, आणि ते असा तसा नाही, परम पूज्य झाली. जगात तुमच्या इतकं देवाला मोठं कोणीच नाही वाटलं पाहिजे. पण त्यासाठी नाथ महाराजांनी काही कसोट्या सांगितल्या. महाराज म्हणले, ऐका, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, ऐकून सांगितले, हाक मारून, हकारून सांगे, नाम घेता हाक मारून सांगितले, ऐका.
मानवी जन्माला आल्यानंतर सगळ्या माणसांनो ऐका, आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाच्या आवडीच्या प्रकार नाथ महाराज सांगतात. आता त्यामध्ये प्रकार सांगितले, आता मोजा तुम्ही. चहा पाणीवाला बरोबर आहे का? गेल्या वर्षी 2 वाजता मला उठवले, म्हणतो चहा प्यायच्या का? 2 वाजता चहा प्यायचे थोडे. काय करावं कोण असतो. देवाच्या आवडीचे प्रकार ऐका. आवडे देवासी तो ऐका प्रकार. इथं म्हणताना एकवचनी म्हटले, ऐका प्रकार. आता प्रकार म्हणजे त्याला काय प्रकारे नसावंच. संस्कृत काय व्याकरण काय म्हणते ना, प्रकारे नसावं. प्रकार देवाच्या आवडीचा प्रकार ऐका नाथ महाराज सांगतात. मोजा आता तुम्ही सगळेजण मोजा. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परम जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा. पांडुरंगा करू तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. मस्तक हे पायावरी. अभंगाला सुरुवात करण्याबरोबर अजून एक चेहरा वाचताना मला गोड वाटला. या गावच्या कीर्तनकाराचं नाव आहे काही चेहरा कुठे गेले कोणी का असणार लक्षात ठेवा. तुम्हाला एक सांगू का, पेरल्यानंतर जर चांगलं उगावलं तर शेतकऱ्याला बरं वाटतं. आणि गावामध्ये जर कीर्तनकार प्रवचनकार जर तयार झाले तर माणिक महाराजाला बरं वाटतं. लक्षात ठेवा. आणखी एक सांगू तुम्हाला वाक्य जाताना, मी शेतकरी आहे, तुम्ही सगळे शेतकरी आहे, लक्षात ठेवा. जे बी जमिनीमध्ये पडले त्या बियाला 6 महिन्याने पाणी मुळे द्या ते उगवणारच. 6 महिन्याने पाणी मुळे द्या ते उगवणारच. तसं हे उगवायला लागले म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाहीये. असतो अभंगाकडे या. मी तुम्हाला प्रकार सांगितले देवाच्या आवडीचे. किती झाले सांग म्हणावं, तुला सांगायच बोललो नाही. किती झाले प्रकार बाळा, मोजले का नाही? मोबाईल मध्ये बघते काय, मोबाईल मध्ये असतो ते. किती झाले पेटी मास्तर? तर कसं आहे, बरं आहे ना? तर काय वाटतंय? बरं वाटतंय, बरं वाटतंय. देवाच्या आवडीचे आता पुन्हा एकदा वन्स मोर. आवडे देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही. किती झालं? 6. दुसरं काय मत आहे? तुझं काय मत आहे?
सगळ्याला कळालं तर कीर्तन नाही तर कीर्तन. हा, सगळ्याला कळालं तर कीर्तन. कळतच आहे. किती झालं प्रकार? हा, पुन्हा एकदा वन्स मोर, पुन्हा वन्स मोर नाही, पुन्हा कीर्तनाला सुरुवात. आवडे देवाची तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. किती झालं? 6. अजून चुकतंय 7 झालं. विठ्ठल विठ्ठल जगात आवड नाही असा माणूस, जगात आवड नाही असा माणूस नाही. मला सांगा, तुम्ही कीर्तनाला आलाय, आवड आहे म्हणून आलाय का नाही म्हणून आलाय? आवड आहे म्हणून आलाय. तुम्ही तरी एवढे आता तुमच्या मालिका येते, आता तरी 9च्या पुढच्या मोसमच्या म्हणतोय मी. आता तर महत्वाच्या मालिका एवढ्या सगळ्या सोडून आलाय. आवड असल्याशिवाय काय? आवड आहे म्हणूनच आलाय, लक्षात ठेवा. हा, का एखाद्या माणसाला आवड नसू द्या, पाहुणं आवड नसू द्या. तुकाराम महाराज म्हणले, बांधून जरी आणला, बांधून जरी बलात्कारे घरी आणि बलात्कारे घरी आणि सांगता. ज्याला आवड नाही, स्पीड ठेवू नका, एवढं स्पीड कमी करा. ज्याला आवड नाही त्याला बांधून जरी आणला तरी बसणार नाही असा बसल, पण कुठल्या तरी खांबाला टिकून ते कोणी लोणाची झोप घेई. जगाच्या पाठीवर माणूस बिगर आवडीचा मिळणारच नाही महाराज. कोणा आवडीचा प्रकार वेगळा असेल, आवडीचा प्रकार वेगळा असं, पण आवड नाही असा माणूस भेटणार नाही. अरे माणसाचं तर सोडाच महाराज, देवाला सुद्धा आवड आहे. देवाचं तर सोडा, माणसाचं बी सोडा, संतांना सुद्धा देवाला आवड आहे, संतांना आवड आहे, आणि आम्हाला माणसाला आवड आहे. विठाल प्रत्येकाची आवड वेगळी आहे. जी देवाची आवड आहे ती संतांची नाही, जी संतांची आहे ती देवाची नाही, आणि देवांची संतांची जी आहे ती तुमची आमची नाही, आणि तुमची आमची जी आहे ती संतांची देवाची नाही. विठाल कुणाचा कुणाला मेळ लागल. घरात टीव्ही बघायला म्हातारी बसते, म्हातारीचं पोरगण सुनबी बसते, आणि बारकी पोर बसते टीव्ही बघाय. आता खरं सांगा, बारक्या पोराची आवड काय? बारक्या पोरा, तुझं ध्यान कुठं आहे? म्हटलं काय भानगडायचं. घरामध्ये आपण टीव्ही बसल्यानंतर 3 प्रकारची म्हातारी, नंतर त्याची पोरा नेसून आणि नातवंड. टीव्ही बघाय जरी बसले तरी सगळ्याची आवड एक नाही महाराज. म्हातारीला जे आवडत असेल जाऊ द्या, म्हातारीला जे आवडत असेल ते पोराला पुरीला आवडत, आणि जे पोराला पुरीला आवडत असेल ते नातवाला आवडत नाही. आवडत म्हातारी सोडा, म्हातारीला जे आवडायचं म्हातारीला आवडत नाही, आणि म्हातारीला जे आवडते म्हाताऱ्याला नाही आवडत. म्हातारी बंद करा, हे काय बघताय असलं. म्हातारा म्हणते ग बस, तुला काय कळतंय. बारक्या पोराची आवड काय तरी लावा, बातम्या लावा नाही तर काय बी लावा, पण बारक पोरग ती सगळं घेणार आणि लगेच बदलणार. काय लावणार?
कार्टून. हा, काय लावणार? कार्टून लावणार. एका गावात कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर फेटा बांधायला वेळ होता, तिथं बाजूला खोलीत गेलो आणि बाजूला खोलीत गेल्यानंतर तिथं पोरग टीव्ही बघत बसलो. पोराला म्हणलं गबर बातम्या लाव, बातम्या लाव. पोर माझ्याकडे असंच बघायचं. आता म्हटलं आणते काय काय कोण असतो. बरं दुसऱ्या गावात गेलो, काय सांगाव, बघायला लागला आगावपणागत. अरे म्हणलं बंद कर की ती बातम्या लाव. त्यानं ते रिमोट घेतला आणि पळत आलं. म्हणला तुझा काय लावायची त्याला माझ्या हातात घे. आणि पुण्यात दाबून दाबून तो टीव्ही चालू बदलनाच झाले. टीव्हीच चालू आहे ना. पोरा इकडे म्हणलं काय केलंय? म्हणला त्यातला शील काढलाय. बसा बोल. कुणाचा कशाला मेळ लागत नाही मला. देवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी, तुमची आमची आवड वेगळी. देवाला काय आवडतं मला सांगू का तुम्हाला? देवाला एकदा नारद महर्षी देवाकडे गेले आणि लक्ष्मीबाई साहेब विचारलं, लक्ष्मीबाई साहेब भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, भगवान कुठे आहे? लक्ष्मीबाई साहेब म्हणले, नारद महर्षी थोडा वेळ बसा, तोपर्यंत येते. अहो पण करतेत काय? ते म्हणले देवपूजा करतायत. कळलं तर बघा, नंतर द्या सोडून. ते काय म्हणले? देवपूजा कर. नारद महर्षी म्हणले ह्या बाबाचं वेगळं आहे. अख्खं जग ह्याला पुजतंय, अख्खं जग याला पुजतंय. शी कुठली देवपूजा करतोय? आणखी हे कुठली देवपूजा करतोय? नारद महर्षी आत गेले. महाराज देवाची आवड सांगतोय मी. आत गेले आणि बघतायत तर सगळे संतांचे फोटो समोर आहेत, मूर्ती समोर आहेत, प्रतिमा समोर आहेत, त्याची पूजा करतोय देव. देवाला हे आवडतं. देवाच्या बाबतीत एक मला आठवलेलं सांगतो अभि महाराज. जाग झाल्यापासून, उठल्यापासून नाही, देवाचं सांगतोय, देवाचं जाग झाल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत, अर्थात देव झोपतो कधी जागा होतो कधी मला काय माहित नाही अजून, पण व्यावहारिक दृष्टीनं सांगतो, जाग झाल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत सगळी कर्म, नित्य कर्म देव रोजच्या रोज करतो. त्याचं नाव आहे देव. नित्य कर्म रोज करतो. लक्षात ठेवा. माणसालाच का सांगितलं हे करा म्हणून? बरोबर आहे काय? माणसालाच का सांगितलंय? त्याचं एक नंबरचं कारण आहे देव करतोय त्या, आणि त्यांच्या मानवी जीवन घडावं असं त्यांना वाटतंय आणि म्हणून आम्हाला सांगतोय. विठाल वारी संपली. वारी आणि वारी संपल्यानंतर भगवान परमाच्या डोळ्यातनं पाणी आलं. बरं, देवाच्या डोळ्यातनं पाणी आलं. नामदेवरायला जवळ बोलवलं. जवळ बोलवणे भगवान परमात्म्याच्या डोळ्यात आलेलं पाणी नामदेवरायाने पाहिलं. सगळ्या संतांनी पाहिलं. म्हणजे देवा, वारी संपली एवढी गोड आणि तुमच्या डोळ्यात पाणी. त्याला भगवान सांगतात, नामदेवा आता आषाढी वारी संपल्यानंतर तुम्ही माझ्या भेटीला कार्तिकीला येणार आहे आणि एवढ्या दिवस मला काय करमायचं? देवाची आवड सांगतोय महाराज, देवाची आवड आहे. मला करमणार नाही नामदेवा. माझे एक ऐकता का? नामदेवरायाला जवळ बोलवलं. सांगत तशी गुज पांडुरंग गुज कानात सांगितलं, नामदेवराया 2 वारीला तरी मला विसरू नका बरं. तशी तर माणसानं महिन्याची वारी नाही जमणार कराव्यात. आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्रवारी. त्या जरी नाही जमल्या तरी किमान 2 कराव्यात, आषाढी आणि. त्या जरी नाही जमल्या तरी किमान मोठी वारी आषाढी वारी करावी. आणि ती आषाढी वारी करताना सुद्धा जमली तर सोहळ्यातनं करावी, नाही जमली तर किमान 9मी दशमीला तरी पंढरपुरात असावं. आणि 9मी दशमीला पंढरपुरात गेल्यानंतर दशमी, एकादशी आणि द्वादशी सोडून माघारी यावं. जमलं तर गोपाल काला करून माघारी यावं. देवाची आवड सांगतोय मी. नाही जमलं, नाहीच जमत. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही संसारी माणसं आहे. किमान एकादशीला संध्याकाळी सकाळी तरी जावं, एकादशीला मुक्काम करावा आणि द्वादशीला माघारी पडावं. तरी सुद्धा नाही जमलं तर किमान त्या बाबाच्या रावळातनं तरी जाऊन यावं. त्या बाबाच्या रावळातून तरी जावं. नामदेवरायाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, नामदेवा तुला खरं सांगू का, मनापासून आषाढी आणि कार्तिकी 2 वारीला विसरू नको. आषाढी कार्तिकी विसरू नका मला. आषाढी कार्तिकी विसरू नका मला.
आषाढी कार्तिकी विठुराया कामा आषाढी कार्तिकी विठुराया कामा सागर देऊळ पांडुरंगा सागर देऊळ पांडुरंगा आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी आषाढी देवाचं आणि संतांचं नातं महाराज फार जवळच आहे बरं काय. नाही नातं सुद्धा आबा म्हणता येणार नाही. नाही नाही देव आणि संतच एक आहे, त्यामुळे नातं म्हणता येणार नाही. तरी सुद्धा व्यावहारिक दृष्टीने सांगतो, चिखल आणि पाणी. नाही 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 पाण्याशिवाय चिखलच, तसा संताशिवाय देवच नाही महाराज. आणखीन एक वाक्य सांगून जाईल. नांदायला निघालेली मुलगी आई बापाचं जसं काळीज पिळवून काढते, तसं वारी संपल्यानंतर संत ज्या वेळेला जातात त्यावेळेला देवाचं काळीज पिळवून निघतं. हा लई जवळचं नातं आहे महाराज. देव कळायला आणि साधू कळायला आपण सुद्धा तेच व्हावं लागतं महाराज. एक बिचारी आपल्या पोराला खेळवत होती, रडत होत आणि माझं आबड माझं बबड अमक तमक तमक. बाप जवळ आला, म्हणलं हे काय लावलंय माझं आबडन माझं बबडन माझं धबड, काय लावलंय काय लावलंय. त्या बिचारीने उत्तर दिलं, हे कळायला आईच व्हावं लागतं. हे कळायला कोणाचं तरी काम आहे काय महाराज, कोणाचं तरी काम नाही. तसं संतांचं आणि देवाचं गुज कळण्यासाठी संतच व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी भावे तुका म्हणे अंगी भावे ते महिमान येईल तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरी देवाची आवड आहे महाराज, संत भेटावे. देवाची आवड आहे, संत भेटावे. असे तसे नाही. देव म्हणतो, नामदेवराव म्हणजे देवा एवढं का कंठ तुमचा दाटून आलाय. देव म्हणतात नामदेवराव खरं सांगू का, मी जो देव आहे ना देव, तो तुमच्यामुळे आहे. माझं जे देव पण आहे, खरं सांगा देवाचं देव पण कोणामुळे आहे महाराज, संतांच्या मुळे आहे महाराज. बापाचं बाप पण कुणामुळे आहे, बापाचं बाप पण कुणामुळे आहे. हा बाप कधी पोरग झालं तर उगाच म्हणला मी बाप आहे, मारच खायचा. आणखी नाही काय का, नवऱ्याचं नवरे पण याचा अमृतांबाचा मुद्दा आहे. नवऱ्याचं नवरे पण कधी आहे, बायको आहे तोपर्यंत. बायको गेली का महाराज तो नवरा राहत नाही. नामदेवाची भाषा आहे, नवरा राहत नाही, तो बांबू राहतो फार. म्हणजे माझं नाही त्यांचं आहे. जसं बापाचं बाप पण पोरामुळे आहे, नवऱ्याचं नवरे पण बायकोमुळे आहे, तसं देवाचं देव पण संतांच्या मुळे आहे. विठाल त्या संतांची वरचेवर भेट व्यावं असं सदा देवाला वाटतं महाराज.
नाही 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 अजिबात नाही 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 वियोगच होऊ नये, दाटा तुटच होऊ नये असं देवाला वाटतं. कुठल्या आईला वाटतं माझं लेकरू माझ्या जवळनं बाहेर जावं कुठतरी? नाही महाराज, नाईला जण नोकरीला वगैरे घालवत असते तो भाग वेगळा, पण आईला कधीच वाटत नाही माझं लेकरू लेकरू नाही महाराज, ते काळजाचा तुकडा असतो, काळजाचा तुकडा असतोय. माझं लेकरू बाहेर गेलं नाही, माझं काळीज बाहेर गेलं म्हणते, लक्षात ठेवा. माझं काळीज बाहेर गेलं. अरे विचारा त्या आईला ज्या बिचारीचं मुलगा मिलिटरीमध्ये आहे, तिला विचारा त्या आईला ज्या बिचारीचं मुलगा पोलीस खात्यामध्ये आहे. अरे मिलिटरीचं पोरग आज ड्युटीला सकाळी बाहेर पडलं तर संध्याकाळी ड्युटीवरनं घरी मागायला सांगता येत नाही महाराज. हे सगळ्याला माहिती आहे, हे सगळ्याला माहिती आहे. पण तेच पोरग संध्याकाळी घरी आल्यानंतर आईला फोन करत नाही, मी माघारी आलो बरं ड्युटी करून घरी आलो, आईचं काळे का? ती आई आहे, ती आई आहे. म्हणून जगाच्या पाठीवर देव आणि संत यांच्यानंतर आवर्जून नाव घ्यावं लागल. आणि त्या दोन व्यक्ती बसला, मोठं तिथं उठलं, नाही 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 दुर्योधना, रातच्या 4 वाजता जेवण, रातच्या 4 वाजता ती पुण्या आणायची, घ्या आज हे दुर्वास होती मला 4 महिने सेवा केली. शकुनी मामा म्हणायचं दुर्योधना मी सांगतोय म्हणून एवढा आणि सेवेत कड काढावा लागतो. नाही 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 जमत नाही, कड सेवेत कड काढावा लागतो. दुर्योधन म्हणला मरत नाही, काळजी करू नको, मरत नाही कारण तो साधू आहे, साधू सेवन बोल काय मरत नाही. मग 4 महिने सेवा कर आणि सांगल तसं कर. पुन्हा मी सांगतो ते पुण्या आता परीक्षेमध्ये तोंड करायचं. 4 महिने सेवा केली महाराज आणि दुर्वास महर्षी प्रसन्न झाले. दुर्योधना काय मागायचं ते माग, काय मागायचं ते तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. शेवया म्हणजे बोटवं नवं, शेवया नसतं मला बरं झालं. तद्विधी तिथला विधी, त्या ठिकाणचा विधी ऐका. पण्णा महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, पाहुणा पण्णा महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे. येतच नाही, आला कळतच नाही, कळला सेवा घडत नाही, आणि सेवा घडली प्रसन्न झाले तर मागायची अक्कल नाही, मागायची अक्कल नाही. दुर्योधनाला सांगितलं दुर्योधना माग, पळतच गेलं कोणाकडे? शकुनी मामाकडे पळतच गेलं, कारण त्याची चावी तिथं होती, त्याची चावी तिथं होती. पण तसं जसं काय माहिती का, बऱ्याच गाड्यांची चावी तिकडं असते, कुठं बघा. वर्गणी मागायची माणसं आली का, अगं ते वर्गणी मागाय माणसं आली, ती मध्ये थांबा जरा, मी चोरून येतो. आज जातं पारणाची वर्गणी मागाय माणसं आली, आज वय त्याचे म्हणा अजून कितवा दिवस आहे, म्हणजे 4था दिवस आहे, अजून आहे की कसा 10वी सप्ताह, तसंच सांगत येतं. कितवा दिवस आहे? 4था, अजून आहे की सप्ताह, उद्या जाते. पुण्यात ती म्हणते कितवा दिवस आहे? 5वा, अजून किती दिवस आहेत? ते 8वे दिवस ना, काला 8, अजून 3 दिवस आहेत देखील. सगळे दिवस झाली होती बिचारी, पण रुपयात येत घेतलं नाही सांगत, कारण मला अजून तासभर थांबायचं. दुर्योधन पळतच गेला. मामा दुर्वास ऋषी प्रसन्न झाले, काय मागू सांगा. हे टाळी म्हणले, याच क्षणाची मी वाट बघत होतो, मला सगळं नाही सांगत वैशाच महाराज. मागायचं चुकलं वाटोळं झालं. याच्या पुढचं आहे का, साधूच्या ठिकाणी किती नम्र असावं लागतं. युद्ध चांगलं का वाईट आहे महाराज? साध्या भाषेत नको, भांडणं चांगली का वाईट? वाईटच महाराज. आणि ते तर युद्ध होतं कौरव पांडवांचं. काही सेकंदामध्ये युद्धाला सुरुवात होणार, एवढ्यामध्ये 5 पांडव रथातनं खाली उतरले आणि तिकडे निघाले. कुठं? कौरवाच्या सैन्याकडे. पांडवाची लढायला आलेली म्हणली बिघाडलं का? ज्यांच्यासाठी मरायला आलोय हीच गडी उतरून तिकडं चालले, आपलंच गडी उतरून त्या पार्टीत बहुतेक युती झालेली दिसते, त्यांची कोणाकोणी झालेली दिसते. पण म्हणजे जरा थांबा, काय होते बघूया. गेले महाराज भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य तिघांच्या समोर गेले, आणि तिघांच्या समोर गेले. 5 जणांनी गुडघे टेकवले आणि पायावर मस्तक टेकवलं. महाराज ऐका, ज्याने मस्तक ज्याने पायावर टेकवलं ते बारके म्हणतात.
या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्वचोरी संहारे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, हा कृपाचार्य न पुरे एकलाची एकट्या कृपाचार्यानं जर मनात आणलं तर हे विश्व जाळून टाकायचं का त्यांच्याकडे होती हे तिघ होते मला. हा कृपा हे तर भीष्माचार्य नाही, वरून कृपाचार्य. भीष्माचार्य, कृपाचार्य आणि द्रोणाचार्य पाया पडले महाराज. शत्रून पाया पडले, शत्रू पाया पडला शत्रूच्या. त्यावेळेला शत्रूच्या मुखातलं वाक्य आहे, उठा बाळानो तुमचा विजयी होईल, तुमचा विजयी भव. कोण मारेल त्याला, कोण मारेल त्याला. माझा मुद्दा असा आहे, संतांची सेवा आवडते. नमन म्हणून 108 चरणाचा आपण किती चरणाचा, 108 चरणाचा नमन म्हणून आहे. त्याच्यामध्ये नमनाची किती महत्व आहे त्यात सांगितले महाराज. कधीतरी वेळ मिळाला तर वाचून बघा. माझ्या मुद्द्याकडे या. देवाला आवडतं संतांची सेवा करावी, संतांना आवडतं देवाची सेवा करावी, संतांना आवडतं संतांची सेवा करावी, आणि संतांना आवडतं तुमची आमची सेवा करावी. तुकोबारांनी कितीतरी सांगितले, किती ठिकाणी. उठा जागेवर आता स्मरण करा पंढरीला. महाराज म्हणजे उठा उठा जागे वारे. आता का 6 महिन्यानं आताच सांगितले, लक्षात ठेवा. हिंदीतले एक वाक्य आहे बा, कल करे सो अब, कल करे सो आज, अब आज करे सो अब. उद्याच आज आणि आजचं आत्ता. वेळ घालवायचा नाही. त्यांनी वेळ घालवला ना त्याच्या जीवनामध्ये काहीच पदरात पडलं नाही. चला पुढं. संतांना आवडतं देवाची सेवा करावी, संतांना आवडतं संतांची सेवा करावी, आणि संतांना आवडतं तुम्ही आम्ही योग्य दिशेनं जावे. तुम्हाला एक सांगू काय, आई बापाच्या डोळ्यातनं पाणी कधी येतं माहितीये का. पोरानं जर स्वतःच्या हातानं स्वतःचं वाटोळ करून घेतलं तर आई बापाच्या डोळ्यातनं पाणी येतं. आई बापाच्या डोळ्यातनं पाणी त्यावेळेला येतं. आई बाप म्हणतात, लेकरा अरे तुझ्यासाठी आम्ही एवढं केलं तरी पण काय उपयोग आहे, सगळं घालवलं. आई बापाच्या डोळ्यातनं त्यावेळेला पाणी येतं. आणि नंबर 2, देवाच्या आणि संतांच्या डोळ्यातनं पाणी त्यावेळेला येतं ज्यावेळेला समाज वाईट मार्गाला जातो. समाज वाईट मार्गाला जातो त्यावेळेला संतांच्या डोळ्यातनं पाणी येतं. मुद्दा नंबर 3, आपली तुमची आमची आवड. तुमची आमची आवड. पोराओ, हे पोरा, नाव काय तुझं? आयुष. बरोबर, ते उठूनच तिकडे गेला. ह्याच्या नादालाच लागायला. पोरं हुशार आहे तसं. त्याला वाटलं मला काहीतरी विचारलं, तिकडे गेले. इकडे तोंड्या, नाव काय तुझं? नाव काय? माझा वीक पॉइंट आहे महाराज आहे. मला कीर्तनात पोरं आवडते. बरं काय, कीर्तनात पोरं का माहितीये का? आपल्या मार्गाने चालवायचं याने, आपल्या मार्गाने याने. लक्षात ठेवा, बऱ्याच सप्त्यात पोरं इकडे फिरकतच नाही. ती कारण काय माहितीये का, म्हातारी माणसं देश इकडे येऊनच देत नाही. पोरं म्हणते की टाळ, ती येणार तुझं कीर्तन आणि तुझा सप्ताह तुझ्या मातीला सुद्धा येत नाही. ही पोरं येतात, तुम्ही त्याला सामावून घेताय. आणि हे लक्षात ठेवा, हेच कार्यकर्ते आहेत. काही ठिकाणी पोरं उभं राहतात अशी बाई, काही ठिकाणी ते घातलेले असतात, काही जीनची पॅन्ट घातलेली असते. पोरग तर भरमुडेच उभा राहिलं होतं उभा. म्हणजे काही कीर्तन करायला आवडत नाही. उभा राहिलाय, आमचंच काय घातलंय, आणि असली बारकी पोरं असली का त्याला जम देणार. म्या म्हटलं गबस, काहीतरी घातलंय मेहरबानी समज. ही पोरं इकडे आली पाहिजे. महत्वाचं आहे का, आलीच पाहिजे. तर कारण भविष्य काळ त्यांच्यावर अवलंबून आहे. चला, संतांना हे वाटलं की समाज चांगल्या दिशेला गेला पाहिजे. लक्षात ठेवा. आणि खरंच समाजाने चांगल्या दिशेला गेलं पाहिजे. महाराज तुकाराम महाराज तर आपल्या मनाला म्हणतात, मना आगावपणा करायचा. स्वतःच्या मनाला बरं काय, मनाला आगावपणा करू नको. निष्ठानं देवपूजा करेल. मनाला म्हणाय, मन तुळशीला पाणी घालेल, मन कपाळाला गंध लावेल, मन पंढरीची वारी करेल, मन माळजप करेल. कोण म्हणायचं महाराज, मनाला सांगायचं. मन हरिपाठ वाचेल, मन ज्ञानेश्वरी वाचेल, मन गाथा वाचेल,
मन परमार्थाच्या सगळ्यात प्रिय. मन कीर्तन ऐकील, मन प्रवचन ऐकील, मन हरिपाठाला जाईल, मन काकड्याला जाईल. काकड्याला कोण येते इथलं? जे येत नाही त्याने हात वर करा. काकड्याला येत जा, लक्षात ठेवा. तुम्हाला खरं सांगू का महिला मंडळी, पारणातली सगळ्यात चांगली सेवा कुठली असेल तर काकड्याची. अभ्यास केला तर लक्षात राहतो. कधी दुपारी का सांची पडता का पाठी, बरोबर आहे का? अभ्यास केलेला सुद्धा पहाटे केलेला लक्षात राहतो. देवाची पूजा सुद्धा पहाटे केलेली देवाची चांगली होती. हा, पहाटे केलेली. मग काकडा किती वाजता? ती सकाळी 8 वाजता. किती वाजता? काकड्याला उद्यापासून कोणी सुद्धा यायचं, आपलं कोणी सगळ्यांनी यायचं. मंडळानं उपक्रम केवलाय ते डोक्यात घ्यायचं नाही. उपक्रम झालाच पाहिजे, बदल झालाच पाहिजे आणि तो बदल आपण स्वीकारला. आणि बदल हा काळाचा नियम आहे महाराज. हा, पहिली माणसं डोक्याला फेटा काय मासायचा, धोतर शर्ट, ती गेलं. कोण्या लेंग आलं, कोण्या ती बी गेलं, पॅन्ट आल्या. कोण्या ती बी गेलं 1/3 आलं, कोण्या ती बी गेलं भरमुडा आलं. बदल स्वीकारला पाहिजे महाराज. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या पाया पडतो मी. पडू का पाया? पडू का? उद्यापासून काकड्याला यायचं. त्याचं कारण आहे का, साधू संताला वाटतं हा समाज चांगल्या दिशेला गेला आणि ते तुकोबर आहे सांगतात मनाला. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, हे उभारी केवरी, एके नको सावला. मना एक करी तुकाराम महाराजांनी आपल्या मनाला सांगत होते. म्हणजे काही तुकाराम महाराजांचं मन त्यांच्या ताब्यात नव्हतं का? माझ्या मुद्द्याला या, संतांना काय आवडतं? तुकाराम महाराजांचं मन त्यांच्या ताब्यात नव्हतं काय महाराज? होतं. मग तरी सुद्धा तुकाराम महाराज स्वतःच्या मनाला सांगतात, स्वतःच्या मनाला नाही, तुमच्या आमच्या मनाला ते म्हणतात सांगा. तुमच्या मनाला सांगतात, तुम्ही तुमच्या मनाला सांगा हे कर म्हणून. परिणाम काय होईल? तेच मन जर सारखं जर घुमायला लागलं नाही, सारखं पंढरीला जायचंय, पडीला जायचंय, पडीला जायचंय, पडीला जायचंय, जर घुमायला लागलं तर एक ना एक दिवस पंढरीला. आमच्या गावात एक माणूस आगाव होतो. मागवऱ्या दिंडी असते आमची, दादा मागवऱ्या दिंडी असते. जवळजवळ 7-8 वर्ष ती म्हणायची, महाराज तुमच्या बरोबर दिंडीला एकदा तरी यायचंय, तुमच्या बरोबर दिंडीला एकदा तरी यायचंय. 7-8 वर्ष म्हणलं. 9व्या वर्षी मला ते सांगायलाच आलं नाही, कारण त्या वर्षी ती नव्हतंच. त्या वर्षी ते नव्हतंच. महाराज एक दिवस हे जाणार आहे ना, त्याच्या अगोदर हे सगळं करून घ्या, त्याच्या अगोदर करून घ्या. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ओवायचं आहे महाराज. हातानं दान कधीपर्यंत करावं? हात व्यवस्थित आहे तोपर्यंत. हात होती कोळी, कोळीला मोठ्या काही कळी, करुणी धारी कळी, दानादी सगळे वाचून घ्या. 7-8 ओव्यात खाली. हातानं दान करावं, पायानं चालता येतो तर पण पायानं वारी करावी, डोळ्यानं दिसतंय तोपर्यंत पंढरीत देवाचं रूप बघावं, कानानं ऐकू येते तोपर्यंत देवाचं गुणगान गावावं, हात व्यवस्था तोपर्यंत घडणारे टाळी वाजवावी. हे का संत तुम्हाला संत तुम्हाला सांगतात? करे टाळी बोला